नारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुती रामदासाभिरामा जय जय रघुवीर समर्थ. गेले काही आठवडे आपण दशक 10वा जगज्योती नाम ह्याचा अभ्यास करतोय आणि गेल्या सत्रामध्ये आपण पंचप्रलय निरूपण आणि भ्रमनिरूपण हे दोन समास पाहिले आणि भ्रमनिरूपणाच्या शेवटच्या काही ओव्यांमध्ये असा प्रश्न उपस्थित केला होता की जे थोर पुरुष होऊन गेले आहेत, जे आत्मज्ञानी होऊन गेले आहेत, त्यांनी देह ठेवल्यानंतर सुद्धा जेव्हा भक्ताला त्यांचा अनुभव येतो तेव्हा सामान्य जीवाप्रमाणे त्यांच्याही वासना शिल्लक राहिल्या असे म्हणावे का, का तोही भास आहे, भ्रम आहे आणि तोही खोटा आहे? याचं उत्तर आजच्या सगुण भजन निरूपण या समासात दिलेलं आहे आणि ह्याच्यावर अभ्यास मांडणार आहेत सौ वैशाली कविश्वर. वैशालीताईंनी आधी इथे चिंतन मांडलंय, पण त्यांचा थोडक्यात परिचय करून द्यायचा झाला तर वैशाली कविश्वर या रुईया कॉलेजमध्ये कम्प्युटर सायन्सच्या प्रोफेसर आहेत आणि मनाच्या श्लोकांवर लॉकडाऊनमध्ये त्यांनी सर्व श्लोकांवर रोज एक याप्रमाणे चिंतन सादर केलं होतं आणि रुईया कॉलेजच्या मुलांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या अँगलनी त्यांनी दासबोधाचा अभ्यास त्या करून घेत आहेत. त्यांची आई संस्कृत गोल्ड मेडलिस्ट होती, वडील सुद्धा मॅथ्सचे प्रोफेसर होते आणि महत्वाचं म्हणजे त्यांच्या वडिलांनी हिंदीत दासबोध भाषांतरित केला आहे, त्याच्यामुळे घरातच त्यांना दासबोधाच्या अभ्यासाचा वारसा मिळालेला आहे. मी वैशालीताईंना विनंती करीन की त्यांनी त्यांचं चिंतन मांडावं. धन्यवाद. माझा आवाज ऐकू येतोय? हो, व्यवस्थित येतो. श्रीराम समर्थ श्रीराम. सर्वप्रथम मी माझ्या सद्गुरूंना वंदन करते, दोन्ही आचार्यांना वंदन करते, तसेच इथे जमलेल्या सर्व श्रोत्यांना वंदन करते. आजच्या माझ्या चिंतनाचा जो समास आहे तो दशक 10व्यामधील 7वा समास, सगुण भजन निरूपण. आज मी माझं परमभाग्य समजते की मी आज माझ्या सद्गुरू स्थानी आलेली आहे, गोंदवल्याला आली आहे आणि तिथून चिंतन करते आहे. या आधीच्या समासात म्हणजे भ्रमनिरूपण या समासात श्रोत्याला काही प्रश्न पडतात, जसे की जर आत्मज्ञानी पुरुषाला संसाराचा स्पर्श नाही तरी पण देह ठेवलेल्या ज्ञानी पुरुषाचे चमत्कार दिसतात, हे कसं काय? किंवा ज्ञानी पुरुषाच्या समाधीची पूजा केली तर त्यांच्या अस्तित्वाची काही प्रचिती येते, ते कसं? किंवा पूर्वी होऊन गेलेल्या अवतारी पुरुषांचे अजूनही सामर्थ्य अनुभवाला येते, हे पण कसे काय? आणि जर मृत्यूसमयी ज्या वासना शिल्लक असतात त्या वासनेपूर्तीसाठी जर पुढचा जन्म येतो तर हे ज्ञानी पुरुष किंवा अवतारी पुरुष हेही त्यात गुंतून आहेत असे समजायचे का? याचे निरसन किंवा या शंकेचे उत्तर या सगुण भजन समासात दिलेले आहे. पहिल्याच ओवीत समर्थ म्हणतात की आत्मज्ञानी पुरुष हे मुक्त होतात, नंतर प्रारब्ध संपले की देह ठेवतात, परंतु देह ठेवल्यावरही त्यांची सत्ता चालते, प्रत्यक्ष कार्य करते, परंतु वासना धरून ते परत आलेले नसतात. तर संत हे देवरूप असतात आणि ज्याची जशी भावना असते तशी त्याला प्रचिती येत असते. म्हणजेच लोकांच्या शुद्ध भावनेमुळे हे घडून येत असतं. म्हणजे चमत्काराचे हे एकमेव कारण आहे की त्या व्यक्तीची शुद्ध भावना. म्हणून संतांनी देह ठेवल्यावरही ते गेले नाहीत, ते आहेच अशी खरी भावना असते. त्याला संत प्रत्यक्ष दर्शन देतात. वास्तविक संत जिवंत असतानाही देहासक्ती नसतेच, त्यामुळे देह ठेवल्यावरही त्यांच्या मूळ अवस्थेत यत्किंचितही बदल होत नाही. अशा पद्धतीने देह ठेवल्यावरही चमत्कार दिसतात. इथे समर्थांनी स्वप्नांचा दृष्टांत दिला आहे की जे मनापासून आपल्याला आवडते ते स्वप्नात दिसत असतं. आपण बरेच वेळा एखाद्या गोष्टीची कल्पना करतो, ते स्वप्नात आपल्याला दिसतं, पण प्रत्यक्षात मात्र ते तसे नसते. परंतु एखाद्या सत्पुरुषाने देह ठेवल्यावरही आपण त्याची दृढ संकल्पना केली, आठवण केली, तर तो तेवढ्यापुरता प्रत्यक्ष प्रकट होतो. परंतु हा कल्पनेचा परिणाम आहे. तो प्रकट होतो, तो स्वतःहून किंवा वासना धरून साकार होतो असं मुळीच नाही.
पुढे समर्थांनी पुण्य मार्गाने का चालावे, भगवत भक्ती का वाढवावी, न्यायाचा पंथ सोडून अन्यायाच्या मार्गाने का जाऊ नये याचे उत्तर देताना समर्थ ज्ञानी आणि अज्ञानी माणसातला फरक सांगतायत. आणि तो असा की ज्ञानी पुरुष हे मुक्त होतात कारण ते खऱ्या पुण्य मार्गाने गेलेले असतात. भगवंताच्या दर्शनाचा मार्ग तेवढा एकच पुण्य मार्ग होय, ही त्यांची दृढ भावनाच त्यांना पुढे नेत असते आणि भगवंतच त्यांचे महात्म्य वाढवत असतो. आणि म्हणून ते विशेष प्रयत्न न करता संतांचे महात्म्य जगात आपोआपच वाढत जातं. मग आपल्यासारख्या सामान्य जनांनी आत्मज्ञानाच्या मार्गावर जाण्यासाठी काय करावं? तर त्याचे उत्तर देताना समर्थ सांगतात, सगुणाच्या आधारानेच निर्गुणाचा वेध घ्यायचा आहे. स्वगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे, सारा सार विचारे संत संगे. सगुणाचा आधार का का तर निर्गुणाचा वेध एकदम घेताच येणार नाही, कारण त्याला रूप नाही, आकार नाही, गंध नाही, रंग नाही, ते अलक्ष तत्व आहे. त्याला लक्ष कसं करायचं, म्हणून सगुणाचा आधार हा घ्यावा लागतो. मग आता सगुण उपासनेसाठी काय करावं, तर 13व्या ओवीत समर्थ सांगतायत, नाना पुरश्चरणे करावी, नाना तीर्थाटने करावी फिरावी, नाना सामर्थ्ये वाढवावी, वैराग्य बळे. ही 13वी ओवी आहे. म्हणजे विवेक आणि वैराग्य धारण करून आपले सामर्थ्य वाढवावे. पुढे सामर्थ्य वाढवण्यासाठी योग मार्ग, ज्ञान मार्ग अवलंबून मी आत्मस्वरूप आहे ही निष्ठा वाढवून तिला धक्का लागेल असं काहीही करू नये. नंतर एक सद्गुरू किंवा एक देव या दोघांपैकी एकावर संपूर्ण निष्ठा ठेवावी, कारण संपूर्ण निष्ठा नसेल तर हे सगळं वाया जातं. आता हे सगळं करून जर निर्गुणाचे ज्ञान झाले तर सगुण उपासना सोडायची का? तर नक्कीच नाही. निर्गुण ज्ञान झाले म्हणून सगुण अलक्ष केले, तरी ते ज्ञाते नागवले दोहीकडे. म्हणजे दोन्हीकडे तो नागवला जातो, नाधड इकडे नाधड तिकडे. जेव्हा उपासना निष्काम होते तेव्हा ती शुद्ध आणि पवित्र बनते आणि तिच्यात विलक्षण सामर्थ्य येते. सकाम उपासना केली तर त्यातून अपेक्षापूर्ती होते, तर निष्काम उपासनेमुळे प्रत्यक्ष भगवंताची भेट होते. त्यामुळे अमुक एक संकल्प भक्ताच्या मनात आला की निष्काम उपासना करणाऱ्याला भगवंत आपणहून तो सिद्धीस नेतो. जेव्हा आत्मज्ञान किंवा आणि भगवत भक्ती एकत्र येतात तेव्हा प्रत्यक्ष काळाला देखील तो ज्ञानी भक्त अनावर होतो. तिथे इतरांची काय कथा. आता हे जे वाक्य आहे, म्हणजे त्या संदर्भात जी ओवी आहे की प्रत्यक्ष काळाला देखील तो ज्ञानी भक्त अनावर होतो, तिथे इतरांची काय कथा. तर मला हे नीटसं काही लक्षात आलं नाही, तेव्हा मी आचार्यांना विनंती करते की एखाद्या दृष्टांतादाखल समजावून सांगितलं तर नक्की काय म्हणायचंय ते लक्षात येईल. पुढे समर्थ म्हणतात, ज्ञानी भक्त जे बोलतो, जिथे उपासना असते तिथे आपोआपच लोक आकर्षले जातात. त्यांचा परमार्थही लपून राहत नाही. त्यांचा लोकसंग्रह वाढला तरी त्यांच्या निश्चयाच्या आत्मज्ञानामुळे त्यांचे समाधान कधीही भंग पावत नाही. पुढे समर्थांनी आपल्यासारख्या सामान्य जनांना उपदेश केलाय की न्याय कोणता, अन्याय कोणता हे नेहमीच चाचपडून घ्यावे, तरच आत्मज्ञानाकडे बुद्धी वळते. आणि नंतर जो भक्त भगवंताशी अनन्य होतो त्याला भगवंतच मार्गदर्शन करत असतो. म्हणजे त्याची बुद्धीच त्याला योग्य विचार करण्याची शक्ती देते. शेवटी समर्थांनी भगवद्गीतेतील एक श्लोक सांगितला आहे तो असा, ददामी बुद्धियोगम तम येन मामोपयांती ते. अर्थात मी त्यांना बुद्धी देतो, त्या योगे ते मला येऊन मिळतात. म्हणून भगवंताची सगुण उपासना आणि त्यात विशेष म्हणजे ब्रह्मज्ञान आणि त्यामुळे स्वानुभवाचे खरे समाधान या गोष्टी जगात खरोखरीच दुर्लभ आहेत. माझी चिंतन सेवा समर्थ चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. जय जय रघुवीर समर्थ. खूप खूप धन्यवाद वैशाली ताई. आणि खरंच तुमचं कौतुक आहे की तुम्ही गोंदवल्यात असताना सुद्धा
तुम्ही तिकडनं वेळ काढून आणि सगळी सोय करून आजचं चिंतन मांडलं. खरंच सद्गुरूंच्या कृपेनेच तुम्ही हे करू शकलात आणि तुमचे मुद्देही सगळे फारच छान होते. भावबळे आकळे एरवी नाकळे, या ज्ञानदेवांच्या म्हणण्याप्रमाणे ज्याचा भाव अतिशय बलवान असतो त्याला त्याच्या भावाप्रमाणे वायुरूप शरीर धारण करून असलेले महात्मे अनुभव देतात, असं डॉक्टर काकांनी म्हटलेलं आहे. तर या निमित्ताने मी जेव्हा आपल्या आचार्य चिंतन मांडतील तेव्हा त्यांना विनंती करीन की भाव आणि भावना यातला फरक जर आम्हाला पुन्हा एकदा उलगडून सांगितला तर त्याची खूप मदत होईल. ह्याच्या पुढचं चिंतन आमोद रिसबूड मांडणार आहेत आणि समास आहे प्रचित निरूपण. आमोदची आता खरंच ओळख कोणाला करून देण्याची गरजच नाहीये. त्याच्या अभ्यासाची आणि त्याच्या चिंतन मांडण्याच्या कलेविषयी आपल्याला सगळ्यांना ऑलरेडी प्रचिती आलेली आहे. मी आमोदला विनंती करीन की त्यांनी त्याचं चिंतन सुरू करावं. हो. ऐकू येते ताई? हो, येत आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते वंदूया श्रीचरण श्री गुरूंचे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सगळ्यांना सप्रेम नमस्कार. आत्ता मी सुद्धा वाडीत आहे, नरसोबाच्या वाडीला. मगाशी वैशालीताई म्हणाल्या की त्या गोंधवलेल्या आहेत. आता मी म्हटलं की मी वाडीत आहे. आता जी मंडळी ऐकतायत त्याच्यातली जी वाडीला गेली असतील किंवा गोंधवल्याला गेली असतील तर त्यांना तिथले आपले प्रसंग म्हणा किंवा काही जे स्निप्स म्हणतो आपण, काही तरळून आपल्या नजरेसमोरून गेले असतील. पण काही मंडळी अशी असतील की जी दोन्ही ठिकाणी नाही गेलेत किंवा एकाच ठिकाणी गेली आहेत. समजा तुम्ही गोंधवल्याला गेला आहात पण वाडीला नाही गेलात आणि मी वाडीबद्दल तुम्हाला भरभरून सांगू लागलो, तुम्हीही आहात आणि गेलेली व्यक्ती सुद्धा आहे, तर मी कितीही सांगितलं तरी तुम्ही थोडंफार एन्जॉय कराल. पण जी व्यक्ती वाडीला जाऊन आलेली आहे ती मी जे सांगतोय ते तिला सगळं पटेल की हो घाट आहे, हो दत्तमाऊलींचं देऊळ आहे, ती कृष्णा नदी दत्तांच्या पायाला लागून मग खाली उतरते पावसाळ्यात. जे जे मी काही सांगेन ते सांगायचा मुद्दा हा की मी कितीही शब्दांनी छान सांगितलं तरी तोपर्यंत ज्याचा अनुभव ज्याने घेतला नसेल त्याला तो तितका अपील होणार नाही, त्याचा तितका पूर्ण आनंद त्या व्यक्तीला घेता येणार नाही. म्हणजे थोडक्यात सत्यदर्शनातूनच सुखाची अनुभूती येते, हा आपल्याला लक्षात घेण्यासारखा मुद्दा आहे. समासाचं नाव आहे प्रचित निरूपण. नाव अगदी क्लिअर आहे की प्रचिती घेण्याबाबत समर्थांचा किती आग्रह आहे, कटाक्ष आहे हे आपल्याला माहिती आहे आणि त्याच्याबद्दलच प्रचितीचं महत्त्व सांगणारं किंवा त्याचे काही विधिनिषेध सांगणारा हा समास आहे. समर्थांचं पहिल्याच आपल्याला माहिती आहे की पहिल्याच समासात समर्थाने सांगितलं होतं की हा ग्रंथ मुख्य आत्मप्रचितीवर आधारित आहे. मुख्य आत्मप्रचिती याचा अर्थ काय? प्रचिती शब्दाचाच अर्थ असा आहे की प्रत्यक्ष अनुभव. आणि या समासाची पहिलीच ओवी समर्थ परखड सांगतात की प्रचित पाहेल ते शहाणे येर वेडे दैन्यवाणे. म्हणजे एखाद्या गोष्टीचा अनुभव न घेता अंदाजपंचे अनुमानाने कोणी सांगतंय म्हणून किंवा फारसा विचार न करता एखादी गोष्ट करणं ह्याला समर्थ दैन्यवाणं वेडपटपणा म्हणतात. मगाशी सुद्धा जी शंका आली त्या शंकेचं निरसन अर्थात त्या समासात समर्थांनी केलं. पण जोपर्यंत आपल्याला शंका असते तेव्हा आपलं मन अस्थिर असतं आणि जेव्हा ती शंकेचं समाधान होतं तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने समाधान मिळतं. त्यामुळे जोपर्यंत प्रचिती येत नाही, जोपर्यंत प्रत्यक्ष अनुभव मी घेत नाही, रोकडा अनुभव मी घेत नाही, तोपर्यंत मला शांती मिळण्याची शक्यता नाहीये. आता या समासात प्रचित निरूपणमध्ये समर्थांनी आपल्याला अनेक व्यावहारिक उदाहरणं दिलेली आहेत की कशी प्रचिती घेतल्याशिवाय पुढे जाऊ नका. आता हा आपल्याला सुद्धा व्यावहारिक अनुभव आहेच, पण समर्थांनी तेव्हाच्या आणि आत्ताच्या काळाच्या दृष्टीनेही हे लागू पडतं, कारण अजून सुद्धा आपल्या हातून अशा चुका घडत असतात. पण याच्यातल्या ओव्यांमधले 2 चरण, सुरुवातीच्याच ओव्यांमधले 2 चरण थोडे हायलाईट करण्यासारखे आहेत. तर ते दोन्ही चरण असे आहेत की प्रचित न येता निरूपणी बैसोच नये आणि दुसरं आहे प्रचित आलिया ऐकावे निरूपण. आता विरुद्ध अर्थाच्या म्हणजे एकच अर्थ सांगणाऱ्या विरुद्ध तऱ्हेच्या ओव्या समर्थाने सांगितल्यात की निरूपणात प्रचिती येत नसेल तर तिथे बसूच नये आणि प्रचिती आली तरच तिथे बसावं. थोडक्यात समर्थ हेच सांगतायत की अनुभवाशिवाय निरूपण ऐकू नये.
आता या समासात मी म्हटलं त्याप्रमाणे समर्थांनी अनेक सूचना दिलेल्या आहेत की व्यवहारात कसं प्रचिती घेतल्यावरच एखादी कृती करावी, एखादा डिसिजन घ्यावा. पण या 2 ओव्यांकडे लक्षपूर्वक बघितलं तर ह्याच्यात निरूपणाबाबत सांगितलेलं आहे. दासबोध हा प्रामुख्याने पारमार्थिक ग्रंथ आहे, पण प्रपंच हा परमार्थाला पूरक असला पाहिजे, सपोर्टिव्ह असला पाहिजे, म्हणून त्याच्यात प्रसंगानुरूप प्रापंचिक उपदेश सुद्धा आहे. पण या समासाचा पूर्ण आपण ह्या 2 ओव्यांच्या म्हणजे समर्थ जे निरूपण, कारण मुख्य अध्यात्म निरूपण आहे. आणि एक कसं आहे की आपण म्हणजे मी खरंच माझ्या आत्याकडे गेलो, तो ठाण्यातच राहते ती, पण बरेच वर्ष जाणं झालं नव्हतं. तर अशा समांतर गल्ल्या आहेत म्हणजे त्या भागात. तर मी नेहमीप्रमाणे चुकीच्या गल्लीत गेलो आणि बरंच आतपर्यंत मी चालत गेलो आणि त्यांना विचारलं की ही सोसायटी कुठे आहे. तर ते म्हणाले की नाही, ही पलीकडच्या गल्लीत, म्हणजे साधारण ह्याच लेंथला आहे की 10-12 सोसायटी सोडून पण पलीकडच्या गल्लीत. मी म्हटलं की काका आता पुन्हा ही मागे जायची, पुन्हा ती गल्ली तेवढी चालायची, याच गल्लीने पुढे नाही जाता येणार का? तर ते म्हणाले जा पुढे, इथून खाडी आहे, म्हणजे ईस्टला आमच्याकडे ठाण्याला खाडी आहे. तर कसं आहे, मी चुकीच्या मार्गाने गेलो आणि आता एवढं चाललोय म्हणून आता त्याच मार्गाने चालू असा हट्ट नाही धरू शकत आपण. सांगायचा मुद्दा हा की आपण चुकीच्या मार्गाने फार पुढपर्यंत गेलो तर तितकं रिव्हर्स यावं लागतं आणि मग करेक्ट मार्गावर तेवढं चालावं लागतं. त्यामुळे निरूपणाचा इथं मुद्दा का आहे, कारण आपण चुकीच्या वाटेने एकदा चुकीच्या कन्सेप्टने चुकीच्या व्यक्तीला फॉलो करत करत पुढे गेलो तर जेव्हा केव्हा सुकृताने चूक कळेल तेव्हा तेवढं पूर्ण मागे यायला लागेल आणि मग योग्य रस्त्यावर चालायला लागेल. तितकी लक्झरी आपल्याला वेळेच्या दृष्टीने परवडणारी नाहीये. त्यामुळे दासबोधाच्या मध्यात हा समास येतो की आता अर्ध वाचून झालंय तुमचं, तर थोडा विचार करा, थोडा रिकॅप घ्या आणि मग पुढे जा. अर्थात समर्थांचा दासबोध प्रचितीला उतरणाराच आहे, पण साधकाला हे मार्गदर्शन आहे. अन्यत्र एका ठिकाणी समर्थ असं म्हणतात की येथे अनुभवासीच कारण येर सर्व निष्कारण तृप्ती पावावी आपण आपुल्या स्वानुभवे. ह्या परमार्थ मार्गाचं अंतिम उद्दिष्ट आहे तृप्ती पावावी आपण आपुल्या स्वानुभवे. आपला स्वतःचा अनुभव घ्यायचा आहे की जो मी ब्रह्म आहे हा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे, तरच आपल्याला तृप्ती मिळणार आहे. आणि येथे म्हणजे या परमार्थ मार्गात छोटे छोटे टप्प्यांचे अनुभवच कारण आहेत. दुसरे येर निष्कारण म्हणजे मला मधूनच मान मिळतोय, मला मधूनच कौतुक मिळतंय, हे सगळं निष्कारण आहे. मला त्या त्या टप्प्याला त्या त्या गोष्टीचा म्हणजे जे अपेक्षित आहे त्या निष्कामतेचा अनुभव येतो आहे का, त्या विरक्ततेचा अनुभव येतो आहे का, हे पुढं पाहत जायचंय. आता मी म्हटलं तसं समर्थांनी प्रापंचिक अनेक आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे या समासात. पण त्याचं आता आपण ज्या मगाशी 2 ओव्या बघितल्या निरूपणाच्या संदर्भात, तर त्याच्यातून निरूपण किंवा पारमार्थिक अर्थ सुद्धा ध्वनित होतो, तो आपण पाहू. तर पहिलं समर्थ काय सांगतात की रुग्णाची प्रकृती बघूनच औषध घ्यावं. म्हणजे एखादा वैद्य असेल जो औषध देतोय, त्याच्याकडे आलेले पेशंट्स बाबा बरे होतायत का ते बघून ते औषध चांगलं आहे असा आपण निर्णय घ्यायचा. पारमार्थिक दृष्ट्या शिष्याची शिष्याची प्रगती, शिष्यातल्या जो क्रिया पालटते की नाही त्याची, ते बघून गुरुची परीक्षा होते. म्हणजे एखाद्या गुरुकडे जेव्हा मला वाटतं की याला फॉलो करावं, त्यांना म्हणजे अनुग्रह घ्यावा, तर त्यांचे शिष्यमंडळीत झालेलं परिवर्तन आधी पाहायचंय. ती शिष्यमंडळी सुद्धा नुसतीच पोपटपंची करणारी किंवा काही म्हणजे संसारातला रस त्यांचा कमीही होत नाही अशी असतील, तर तिथे थोडं कॉन्शियस व्हावं की कोणात खोट आहे. पुढचं समर्थ सांगतात न पाहता घर घेणे. म्हणजे नुसतं सांग अरे हे घर छान आहे, बंगला छान आहे, 19 बंगले कोणीतरी दाखवले असतील तर घेऊन टाकले बाबा. तर असं करता कामा नये, तिथे आहेत नाहीयेत ते पाहायला पाहिजे. तेच परमार्थात आहे की जो आपण ग्रंथ घेतो अभ्यास करण्यासाठी तो एकदा स्वतः चाळावा. कुठला पुस्तक दुकानदार असं म्हणत नाही की पुस्तकाला हात लावलं की पैसे द्या. थोडा चाळावा. कोणीतरी सांगितले तू हो हो ह्याच्यात फार षटचक्र भेदण्याची आहे, तर आम्ही घेतला तो ग्रंथ आणि केली वाचायला सुरुवात. तर नॉट नॉट ऑलवेज की त्या ग्रंथात दोष असेलच, पण माझी ती पात्रता आहे का, मला त्याची गरज आहे का. कोणीतरी सांगितले म्हणून ब्लाइंडली ग्रंथ घेणं हे चुकीचं आहे. आपल्या घरात असे जसे असतील ग्रंथ तसे ते ठेवून द्यावेत. असे कुठले असतील तर जसे असतील तसे ग्रंथ ठेवून द्यावेत आपल्या घरात असतील चुकून तर. पुढचं समर्थाने सांगितलं की एखादी व्यक्ती म्हणजे तेव्हाच आहे हे की बनावट नाणी पडतं तेव्हा जे अजूनही आपल्याकडे बनावट नोटा सुद्धा होतात नाही का, तर त्याचा सांभाळून ती नोट आपण पारखून बघतो, ती सिल्वर लाईन वगैरे, तर ती पारखूनच घ्यावी. तसंच परमार्थात सुद्धा बनावट विचार असतील तर त्याने फार सावध राहायला पाहिजे. लोक काय करतात, बरीच प्रेज्युडाइज माइंडने
एखादा ग्रंथ किंवा हे वाचतात आणि आपल्या ह्याने अर्थ लावतात. म्हणजे कुठेतरी आपली एक म्हणतो ना आयडिओलॉजी असते आणि तसं मग आपल्याला दिसायला लागतं. म्हणजे कुठलेही आता मी एका मनाच्या श्लोकाच्या ग्रुपवर आहे WhatsAppच्या, तर तिथे एक व्यक्ती आहे, की जी स्वतः थोडीफार पर्यावरणवादी आहे. तर मनाच्या श्लोकांचा आणि ते सुद्धा 1 ते 30 वगैरे श्लोक चाललेत आत्ताशी. तर त्या प्रत्येक श्लोकात ग्लोबल वॉर्मिंग, आपण निसर्गाला कसं ओरबाडतोय, आम्ही कसं लादीवर झोपतो, आम्ही कसा पंखा कमी वापरतो, टीव्ही नाही वापरत, हे मनाच्या श्लोकांमध्ये येतं. म्हणजे मला अचंबा वाटतो, की पुन्हा मी श्लोक वाचतो, की खरंच ह्याच्यात काही आहे का? ओढून ताणून आणायचा झाला तर अर्थ कसाही आणता येतो. परंतु मला त्यांच्यावर टीका नाही करायची, तो त्यांचा भाग आहे. पण आपली आयडिओलॉजी त्याच्यात शोधणं हे अतिशय चुकीचं आहे आणि मग ते विचार स्प्रेड होत जातात. हे विचार त्यांनी दुसरीकडे पाठवले तर वाह! किती म्हणजे निसर्गाचा विचार करतात. पण मनाच्या श्लोकांचा हेतू काय आहे आणि आपण सांगतोय काय? तर हे बनावट विचार पसरवत असतील तर त्याचं सावध राहिलं पाहिजे, की त्याचा मुख्य विचार काय आहे? त्यामुळे कुठलाही ग्रंथ वाचताना आपली आयडिओलॉजी बाजूलाच ठेवलेली बरी. त्या मूळ ग्रंथकर्त्याशी जितकं एकरूप होऊ, तितका तो खरा विचार आपल्याला कळेल. पुढचं समर्थ उदाहरण देतात, की एखाद्या भपकेबाज दिवाळखोरापासून सावध राहावं. म्हणजे सगळं दिवाळं निघालेलं असतं, पण त्याचा अपीअरन्स तो असा मेंटेन करतो लोकांना फसवण्यासाठी, की आपल्याला भूल पडते, की नाही हा वेल टू डू माणूस आहे. पण तो कर्जात वगैरे बुडालेला असतो आणि फसवण्यासाठीच त्याने हे रूप धरलेलं असतं. पारमार्थिक क्षेत्रात सुद्धा असे अनेक दिवाळखोर आध्यात्मिक गुरु भेटायची आपल्याला शक्यता असते. दिवाळखोर पैशाच्या दृष्टीने नाही, कारण असे आध्यात्मिक गुरु पैशाच्या दृष्टीने दिवाळखोर नसतातच. आत्मज्ञानाच्या दृष्टीने दिवाळखोर असतात. शांततेच्या दृष्टीने, तृप्ततेच्या दृष्टीने दिवाळखोर असतात. मध्य प्रदेशातल्या एका गुरूंनी आपल्याच घरातल्या कौटुंबिक ह्याने रिव्हॉल्वरने आपलं जीवन संपवलं होतं. तुम्ही शांतीचा संदेश देता, पण तुमच्याच मनात शांती नाही. आपलं हे जग कशासाठी आपण आहोत, की एके स्थळी सकळ कर्मयोगे मिळाली, एके स्थळी जन्मास आली. ते तुवा आपुली मानिली कैसी रे पढत मूर्खा. हाच जर मुळात विचार माझ्या मनात रुजला नसेल आणि मी आध्यात्मिक उपदेश करतोय, तर ही माझ्या आतली दिवाळखोरी आहेच आणि मी बाहेर फार छान छान प्रवचनं देतोय. तर अशांपासून निश्चित दूर राहायला पाहिजे आपल्याला. पुढचं समर्थ एक उदाहरण देतात, की पाण्यातल्या म्हशीचा सौदा करू नये, कारण तिचं शरीर दिसत नाही, नुसतं तोंड पाण्याच्या वर असतं. तर काय कळणार आपल्याला ती कशी आहे, म्हणजे दूध देते नाही देत, काय तिला रोग आहे का वगैरे. तर पारमार्थिक दृष्ट्या सुद्धा फक्त त्यांचं आपल्याला तोंड दिसतं, आचरण दिसत नाही. आपण फार थोडा वेळ त्या व्यक्तींना भेटतो आणि ती व्यक्ती फार छान 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 गोड गोड बोलते, पण तिचं प्रत्यक्षात वर्तन कसं आहे ते आपल्याला पाहायला मिळत नाही. तर त्या व्यक्तीपासून आपण सावध राहायचंय. इथे एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, की वक्त्याला नक्कीच पारखायचंय. त्याच्यात म्हणजे म्हटलं तर त्याचे जे बोलणं आहे ते निश्चित पारखायचंय. त्याच्या वागणं सुद्धा पारखायचंय. केव्हा जर आपल्याला त्याचं काही फॉलो करायचं असेल तर, म्हणजे शिष्यत्व पत्करायचं असेल तर. अन्यथा जी व्यक्ती बोलते योग्य पण वागत नाही, तर तो तिचा कर्माचा भाग आहे. पण बोलत चांगली असेल तर आपल्याला तेवढं घ्यायला हरकत नाही. ह्याच्यासाठी समर्थ असं म्हणतात, की तैसे प्रचिती विण ज्ञान तेथे नाही समाधान. हे वरचं असं सगळं पारमार्थिक दृष्ट्या केलं तर तिथे समाधान नाही उरत. आता इथे समर्थ आता पुढचे 2 महत्वाचे मुद्दे या समासात येतात, की ही प्रचिती घेण्याची श्रोत्याची जबाबदारी आहे. नुसतंच आपण पण अलर्ट राहिलं पाहिजे. आता हे सगळं पारमार्थिक दृष्ट्या आहे. जर आम्ही परमार्थाच्या प्रांतात असू, तर अतिशय प्रचिती घेण्याची जबाबदारी माझी आहे. कुठंही ब्लाइंडली फतकल मारून बसलं आणि ते सुरू केलं, जे काही चाललंय ते चाललंय, तर असं करता आपल्याला कामा नाही. तर समर्थ आपल्यावर काय जबाबदारी टाकतात ते पाहूया. वैद्य पाहिला परी कच्चा. आता आता हे पुन्हा ही सगळी जी ऑरेंज लेटर्समध्ये येतील ऑरेंज रंगात, ते समर्थांच्या ओव्या आहेत, ज्या प्रापंचिक दृष्ट्या आहेत, पण आपण त्याचा पारमार्थिक दृष्ट्या सुद्धा अर्थ पाहू. की बरंच आजार असेल आणि कुठला तरी कुडमुडा, म्हणजे ज्याचा दवाखाना सुद्धा नीट नाहीये, म्हणजे असा बोगस डॉक्टर शोधायचा आणि मग प्राणाला मुकायचं असं होतं. तर पारमार्थिक दृष्ट्या सुद्धा हा जो भयानक भवरोग झालाय, त्याच्यासाठी वैद्य सुद्धा तितका निष्णात असला पाहिजे. आणि तो कसा असला पाहिजे हे समर्थ सांगतायत ना, की बाणे तिहींची खूण. तिही म्हणजे कुठलं, ज्या ज्या 3 प्रचिती आहेत, शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती आणि गुरु प्रचिती. या तिन्ही प्रचिती असलेलाच गुरु लक्षण समास आहे हा 5-2 म्हणजे. तर समर्थांनी सांगितलीत ना लक्षणं, तर ती तुम्ही श्रोत्यावर जबाबदारी आहे, की तू पडताळून पहा, यांची प्रचिती घे आणि मग त्याला गुरु कर. कच्चा वैद्य करू नकोस. पुढचं समर्थ म्हणतात, आणि वैद्य पुसता लाजे. म्हणजे वैद्याने काही विचारलं लक्षणं, तर उगाच लाजायचं कशाला त्याच्यात. अवघड जागेचं असेल तर, हो मला आहे अहंकार,
हो, मला नाही जमत आहे आसक्ती टाकायला. उगाच आपण गुरूंपुढे आमची साधना किती छान चालली आहे किंवा माझं कसं मी सद्गुणी आहे, असा खोटा पुतळा, खोटा आवाणाची काय गरज आहे? त्यांना तर सगळंच कळत असतं, पण ते निराग्रही असतात. त्यामुळे ते आपल्या मागे हट्ट नाही धरणार. आम्ही आता झोपेचंच सोंग घेतलं तर करणार काय? त्यामुळे समर्थ इथे सांगतात, की जी काही माझी स्थिती असेल ती प्रामाणिकपणे आपल्या गुरूंपाशी व्यक्त करावी. हे शिष्याचं एक लक्षण समर्थांनी सांगितलंय. पुढचं आहे जाणत्यावरी गर्व केला, आम्हालाच त्याच्यापेक्षा जास्त कळतं. असं केलं तर मग त्याला कोण वाचवणार? म्हणजे मलाच सगळं कळतं असा विचार केला तर त्या व्यक्तीला परमार्थात काय प्रपंचात काय कोणीही वाचवू नाही शकत. म्हणून समर्थ तर सांगतात जाणत्याची संगती धरावी, त्याच्या सावलीत राहावं, हळूहळू आपल्याला सगळं कळतं. पण आपणच ताठा धरून बसलो तर आपणच त्याला मुकणार आहोत. पुढचं एक समर्थ सांगतात लटिके मानी तो अधमोत्तम. आता इथे छोटं छोटं चरण दिलंय, पण हे पूर्ण चरण ज्याच्यात आहे की निरूपण चालू असताना तर त्याच्यात थोडा सिद्धांताचा किंचित कठीण वाटू शकणारा भाग आला की बोर होऊन जातात श्रोते. पण त्यात थोडा हास्य विनोद आला तर फार छान वाटतं. आणि आता हास्य विनोद, खरा कीर्तनकार, खरा प्रवचनकार असतो तो हास्य विनोद अगदी मीठ लोणच्या पुरतच वापरतो. पण ते लोणचं आम्हाला वाटीभर पाहिजे असतं. तो जोक किंवा काही छोटीशी गोष्ट संपली की पुन्हा अरे बोर, काय चालू केलं ह्यांनी. लटिके म्हणजे असं टाइमपास आवडतो त्याला, त्याला अधमोत्तम म्हणतायत. की तुला टाइमपासच ज्याला करायचा असतो प्रवचनात सुद्धा, की हलकं फुलकं यावं, हलकं फुलकं यावं, तर समर्थ त्याला अधमोत्तम म्हणतायत. आणि हा सगळा रजोगुणाचा परिपाक आहे. हास्य विनोद करी सर्वदा तो रजोगुण, सर्वदा सततच हास्य विनोद करावासा वाटणं हा रजोगुण आहे. त्यामुळे तो रजोगुण मी माझा कमी केला पाहिजे आणि खऱ्या प्रचितीकडे गेलं पाहिजे. आता जशी श्रोत्याची जबाबदारी आहे प्रचिती घेण्याची, तशी वक्त्याची पण जबाबदारी आहे प्रचिती देण्याची. वक्त्यावर सुद्धा काही जबाबदारी आहे. तर ती कुठची जबाबदारी आहे? समर्थ म्हणतात जैसे झाकून मारिले दुखणा इथं. वैद्याच्या बाबतीत सांगतायत की रोग्याला त्याचा खरा रोगच न सांगणं. तू नाही रे, हा हलकच आहे, हा काय फारसा फिवरच आहे, व्हायरलच आहे, आणि तो असायचा टीबी. तर म्हणजे असं काही करतात. आता का असेल तर मलाही माहिती नाही. पण पारमार्थिक दृष्ट्या केवळ वरवरचं सांगणं. दासबोधातला खरा विचार काय आहे? तर तो आहे जेणे अनुताप उपजे. म्हणजे अनुताप आपल्याला निर्माण झाला पाहिजे. 14:3 कीर्तन लक्षणाचा समास आहे. कीर्तनकाराने काय सांगितलं पाहिजे? हलके हलके न्यायचंय, पण त्याला तू चुकतो आहेस, तुझ्या मनुष्य जन्माचं हेतू काय आहे, तू करतो काय आहेस, हे त्या श्रोत्याला टोचलं पाहिजे, निदान एकदा तरी उठायच्या आधी. त्यामुळे कीर्तन कसं असावं? जेणे अनुताप उपजे. बाजूबाजूचं मूर्ख लक्षण, पडतं मूर्ख लक्षण हे आहेच, पण त्याच्या पलीकडे जो कोर विचार आहे, जो थपडा मारून त्या श्रोत्याला बसल्या पाहिजेत, त्या थपडा त्या कीर्तनकाराने मारल्याच पाहिजेत. फक्त गुडी 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 सांगणं मग फार सोपं वाटतं. आपल्या प्रपंचातल्या पण आणि परमार्थातल्या पण चुका स्पष्टपणे हायलाइट करून दाखवल्या पाहिजेत. जितका आरसा स्पष्ट दाखवू तेवढं त्या रुग्णाला त्याचा रोगाचं ऍटलिस्ट आवाका तरी कळेल की कुठल्या लेवलची मला केमोथेरपी घ्यायची आहे हे सगळं जाळायला. पण हे सांगितलं पाहिजे. पुढचं आहे लटिके बोले तो अधम. मागे जी आपण ओवी बघितली अधमोत्तम, त्याच्या आधीचा चरण आहे की जो कीर्तनकार, जसं म्हटलं ज्या श्रोत्याला वाटीभर लोणचं हवं असतं, तर काही वक्ते सुद्धा असतात जे वाटीभर लोणचं द्यायला तयार असतात, त्याला समर्थ अधम म्हणतायत. थोडं असावं, फारच हास्य विनोद किंवा त्याच्यातच वाहून गेलेलं कीर्तन. म्हणजे युट्यूबवर मी काही थंबनेल्स पण बघतो, तुफान कॉमेडी कीर्तन, आणि कोणतरी हबप असतात. आता एखाद्या अभंगात तुफान कॉमेडी काय असू शकेल? आणि त्याचे व्ह्यूज पाहिले तरी ते सुद्धा पुष्कळ असतात. तर हा सगळा म्हणजे खेद वाटतो हे पाहिल्यावर, की असं होता कामा नये. समर्थ ह्याच्या बाबतीत सुद्धा सांगतात की वचने वावगी वदेना. 14:4 सुद्धा कवित्व लक्षण, मी मे बी उलट सांगत असेल, 3 आणि 4 पण हेच ते समास आहेत, कवित्व लक्षण आणि कीर्तन लक्षण. वचने वाऊगी वदेना, कुठेतरी विषय भरकटत नेलाय, श्रोत्यांच्या आवडीला काय म्हणतात सरेंडर होत तोच नको तो विषय पाल्हाळ लावत गेलाय, की ऑडियन्स हसतोय ना तर त्याच्यातच करा. तर हे असं न करणं ही वक्त्याची जबाबदारी, त्याला योग्य प्रचिती मिळवून देणं ही वक्त्याची जबाबदारी आहे. आता हे जेव्हा सगळं जुळून येतं तेव्हा तो अस्सल परमार्थ सिद्ध होतो. नाहीतर तो सोपा सोपा गुडी गुडी परमार्थ जो वक्त्यालाही झेपतो आणि श्रोत्यालाही झेपतो, पण त्याने आपल्याला काहीच होत नाही. पृथ्वीवरचं आपल्याला झेपणं चालूच राहतं. पृथ्वीला आपला भार झेपवावाच लागतो. आम्ही पृथ्वीवर पुन्हा येतो. तर हे जिथं नसतं त्याला म्हणतात अस्सल परमार्थ. आणि तो कसा असावा?
तर समर्थ इथे स्पष्टपणे 22व्या ओळीत सांगतात की परमेश्वराचं ओळखिले आपण कोणसे कळले आत्मनिवेदन झाले म्हणजे बरे. माझ्या आयुष्याचं बरं कधी होणार आहे? तर आत्मनिवेदन झाल्यानंतर. मुलीचं लग्न झालं, माझं लग्न झालं, नातवंड झाली, बँक बॅलन्स चांगला आहे म्हणजे बरं आहे. तर या बरंची ती प्रापंचिक असेल डेफिनेशन, पण पारमार्थिक डेफिनेशन बरे असण्याची माझ्या आयुष्याचं म्हणजे काय? आत्मनिवेदन झालंय. आता हा स्पष्टपणे विचार समर्थ इथे सांगतायत आणि त्याच्यासाठी समर्थ असं म्हणतात की नेणता न कळे परमात्मा, म्हणजे अज्ञानाने हा परमात्मा कळणार नाही. अज्ञान म्हणजे काय? नेणता शब्दाचा अर्थ काय की माझं चिंतन झालं पाहिजे, माझी वैचारिक घुसळण झाली पाहिजे. आणि ती जबाबदारी कोणाची आहे? तर ती श्रोत्याची आहे आणि वक्त्याची सुद्धा आहे की ती घुसळण करून देण्याची. आणि ती घुसळण होण्यासाठी श्रोता तितका अलर्ट पाहिजे, त्याने पूर्ण प्रचिती घेऊन तो वक्ता निवडला पाहिजे आणि वक्त्याने सुद्धा सगळी त्याच्या कर्तव्य कर्मांची लक्षणांची प्रचिती घेऊन ते कर्म केलं पाहिजे. असं जेव्हा होतं तेव्हा ती घुसळण अपेक्षित होते आणि मग परमात्मा मिळायची शक्यता बळावते. पुढं समर्थ असं सांगतात की प्रचित पाहता निकट उडवून जाती परिपाठ. ही थोडीशी समर्थ वॉर्निंग देतात की जेव्हा आपण या प्रचितीच्या मार्गाला लागतो, समर्थ जसं सांगतायत तसं ताडून बघायला लागतो, करून बघायला लागतो आयुष्यात, तेव्हा वॉर्निंग देत आहेत हा रस्ता थोडा खडतर आहे. उडवून जाती परिपाठ म्हणजे माझे जे ठरलेले जे काय म्हणतात त्याला, माझे आडाखे असतात किंवा माझ्या सवयीच्या गोष्टी असतात त्यांच्या ठिकऱ्या उडतात. एकच उदाहरण देतो की एक श्लोक आहे की उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यानधारणा, अधमा मूर्तीपूजाचं, तीर्थयात्रा अधमाधमा. म्हणजे याच्यात 3 धक्के आहेत की तीर्थयात्राला अधमाधम म्हटलंय, म्हणजे तीर्थयात्रा करणं सगळ्यात लो लेव्हलचं आहे. मूर्तीची पूजा करणं त्या लो पेक्षा थोडं वरचं आहे. ध्यानधारणा करणं सुद्धा मध्यम आहे. उत्तम सहजावस्था म्हणजे ही कशी म्हणजे जोरदार धक्का आहे हा की तुम्ही मूर्तीपूजा करत असाल, तीर्थयात्रेला जात असाल तर ते अधमाधम आहे. आता हे कुठल्या कंटेक्स्ट मध्ये आहे हा सगळा विचार केला तर आपल्याला तितकं समाधान मिळतं. म्हणजे करूच नाहीये का, मूर्तीपूजा करूच नाहीये का, तीर्थक्षेत्राला जाऊच नाहीये का, असं नाहीये. पण आपल्या आयुष्याचं ध्येय हे उत्तमा सहजावस्था हे राहिलं पाहिजे. तीर्थयात्रा आणि मूर्तीपूजा यातच गुंतून पडायचं नाहीये आपल्याला. तर हे थोडे धक्के लागतात आपल्याला, मग ते थोडे पडताळून पाहायचे असतात त्यांचा कंटेक्स्ट काय आहे. आता शेवटाकडे येताना ऑन अ लाइटर नोट थोडं, 2-1 दशक आपल्याला एक गहन प्रश्न भारताला पडला होता आणि जो प्रश्न पडला होता त्यांनीच त्याचं उत्तर दिलं होतं. तर प्रश्न असा होता की जे ती ऍड येत असे की मेलडी इतनी चॉकलेटी कैसी है, आणि त्याचं उत्तर त्यांनीच दिलं होतं की मेलडी खाओ खुद जान जाओ. आता ऑन अ सिरियस नोट हे फार आपल्याला सिरियसली घेण्यासारखं आहे की मेलडी जो आहे आपल्याला की मी ब्रह्म व्हावं असं समर्थ सांगतात किंवा ब्रह्म झाल्यानंतर मी सुखरूप आहे ह्याचा मला अनुभव येईल. आता हे कसं येईल कसं येईल आपल्या सगळ्यांना प्रश्न आहे. हे ब्रह्म काय प्रकारे सगळ्यांना प्रश्न आहे. मी ब्रह्म झाल्यावर काय मोठं होणार आहे सगळ्यांना प्रश्न आहे. एकच उत्तर आहे, मेलडी खाओ खुद जान जाओ. आता ही मेलडी कशी खायची आहे? आपण औषधाची गोळी कशी मागच्या अगदी जिभेच्या टोकावर ठेवतो आणि गटकन पाणी पिऊन टाकतो, तशी नाही खायची आहे. कारण काय होईल त्याने ती गळ्यात आपल्या अडकून बसेल. म्हणून समर्थ सांगतात की अनुमानाचे कार्य भल्याने कदापि करू नये, उपाय पाहता अपाये नेमस्त घडे. ती अडकली मेलडी तर उपाय करता अपाय होईल, श्वास कोंडेल. ती मेलडी कशी खायची आहे? तर ती आधी चघळायची आहे, मग त्याच्यानंतर थोडीशी दाताने चावायची आहे आणि मग फोडून ती खायची आहे, तेव्हा मला ते कळेल. त्यामुळे परमार्थाचा या ब्रह्मज्ञानाचा अभ्यास करताना तो गटकन नाही करायचा आहे. त्याचा फील घेत घेत त्याची प्रचिती घेत घेत आपल्याला करायचंय, मग तेव्हा कळेल ती मेलडी चॉकलेटी कशी आहे. तर आता ही ब्रह्मज्ञानाची मेलडी आपल्या सगळ्यांना सुंदररित्या खायला मिळो ही समर्थांच्या आणि दत्त महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि लांबलेलं निरूपण संपवतो. जय जय रघुवीर समर्थ. खूप छान आमोद. शब्दांचे फोडून अंतर, वस्तू दाखवी निजसार, याप्रमाणे प्रचिती आपल्याला दासबोधातनं ठाई ठाई समर्थ करून देण्याचा प्रयत्न करतात आणि आपण सगळ्यांनी पण ती करून घ्यायचे. पण मेलोडीचं उदाहरण नक्कीच फार रिलेटेबल होतं. मी आता आपल्या आचार्य माधुरीताई यांना विनंती करेन की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. काही कारणाने आज अलकाताई जॉईन होऊ शकणार नाहीये. माधुरीताई. जय जय रघुवीर समर्थ. प्राजक्ता, ही शमिका आहे का आज? नाही, शमिका पण नाहीये.
नाही आहे का? बरं, म्हणजे शमिका बोलणार आहे का नंतर, या दृष्टीने मी नाही विचारलं. नाही. बर, हा ठीक आहे ठीक आहे. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. परमपूज्य डॉक्टर काकांना साष्टांग नमस्कार करते, समर्थांना नमस्कार करते. आणि श्रोते आपण जगदीश मूर्ती या न्यायाने आपणालाही सगळ्यांना नमस्कार करते आणि चिंतनाला सुरुवात करते. सुंदर अशा पद्धतीने दोन्ही चिंतन प्रगट केलेली आहेत. वैशालीताई, तुम्ही सुद्धा छान सगुण भजनाच्या संदर्भामध्ये जे जे मुद्दे समर्थांनी सांगितलेले आहेत ते मुद्दे अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेले आहेत. थोडा एक दोन प्रश्न जे काही विचारलेले आहेत त्याचाही पण खुलासा करण्याचा प्रयत्न करते. आणि अमोदचा तर काही प्रश्नच नाही, तो सातत्याने सतत त्याचं जे काही चिंतन मांडायची पद्धत आहे, ती चिंतन मांडायची पद्धत म्हणजे ऍप्लिकेशन आपण कसं त्या सगळ्या ओव्यांचं करायचं याच्यावर त्याचा भर असतो. आणि त्या दृष्टिकोनातून तो सातत्याने ते चिंतन मांडत असतो. कारण आपण जे काही वाचतो आहे, जे काही ऐकतो आहे, जे काही सांगतो आहे, ते सगळंच्या सगळं मला तशा तशा पद्धतीने कुठे कुठे कशा पद्धतीने त्याचं ऍप्लिकेशन करता येईल या संदर्भामध्ये आपण सतत विचार केला पाहिजे. आणि तो विचार आमोद सातत्याने करत असतो आणि आपल्यासमोर मांडण्याचा देखील प्रयत्न करत असतो. मी आजपर्यंत त्याची अनेक वेळा चिंतनं ऐकलेली आहेत आणि ती सगळीच चिंतनं छान पद्धतीने तो मांडतो आहे. तर आपण थोडासा विचार करूया की सगुण भजन निरूपण या संदर्भात समर्थ आपल्याला काय सांगताहेत. समर्थ या ठिकाणी म्हणत आहेत, आणि विशेष करून जो काही एक प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे की संत जेव्हा देह ठेवतात आणि देह ठेवल्यानंतर सुद्धा अनेक लोकांना त्या समाधीचा किंवा ज्या संतांनी देह ठेवलेला आहे त्यांचा भावाच्या बळावरती काय येतो तर अनुभव येतो. तर स्वतः प्रत्यक्ष समर्थांच्या बाबतीमध्येच आपण पाहतो की कल्याण स्वामींना ज्या वेळेस समर्थांच्या निर्वाणाची बातमी कळली आणि मग स्वतः कल्याण स्वामी गडावरती धावत आले. आणि गडावरती डोंगाहून जेव्हा ते धावत आले आणि आल्यावर त्यांनी पाहिलं की समर्थांनी देह ठेवलेला आहे, समाधी अवस्थेमध्ये ते आहेत. आणि मग त्यावेळेस टाहो फोडला त्यांनी. आणि जेव्हा अशा पद्धतीने कल्याणाने टाहो फोडला त्यावेळेस स्वतः समर्थांनी पुन्हा एकदा त्या समाधीतून ते प्रत्यक्ष सगुण रूपामध्ये साकार झाले आणि साकार होऊन कल्याणाला दर्शन दिलं. आणि जेव्हा जेव्हा तू माझी मानस पूजा करशील त्या त्यावेळेस मी तुला अशा पद्धतीने दर्शन देईल मानस पूजेमध्ये. हा विश्वास जो काही आहे तो, किंवा अशा प्रकारचं आश्वासन समर्थांनी कल्याण स्वामींना दिलं. याच्याच वरनं आपल्या लक्षात येतं की संतांनी देह ठेवल्यानंतर सुद्धा प्रत्येकाचा भाव जर का उत्कट असेल आणि त्या उत्कट भावाने जर उपासना केलेली असेल किंवा भक्ती केलेली असेल तर त्या उपासनेचा किंवा भक्तीचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी त्या संतांचा अशा पद्धतीने की जसं प्राजक्तांनी सांगितलं की भाव बळे आकळे एरवी ना कळे, तर अशा पद्धतीने या देह ठेवलेल्या संतांच्या बाबतीत सुद्धा आपल्याला अनुभव येतो. आणि स्वतः समर्थ सुद्धा या संदर्भात म्हणतात की माझी काया आणि वाणी गेली म्हणाला अंतःकरणी, परी मी आहे जगत जीवने निरंतर. म्हणजे दासबोधामध्ये काय किंवा समाधी रूपाने काय, मी निरंतर आहे आणि आहेच. तर संतांनी अशा पद्धतीने देह ठेवल्यानंतर सुद्धा अनेकांना त्यांच्या उत्कट भावाच्या बळावरती त्यांना अशा पद्धतीने काही अनुभव येऊ शकतात आणि किंवा काही दृष्टांत सुद्धा त्यांना अनुभवायला येतात. आणि म्हणून हे सगुण भजन समर्थ जे सांगताहेत आणि त्यात विशेष करून समर्थांनी हे जे काही सांगितलेलं आहे की ते म्हणतात की मी ही माझ्या रामाची शपथ घेऊन सांगतोय, मी जर का काही खोटं बोलत असेल तर त्या ठिकाणी हे खोटं मानू नका. आणि मग त्या रामालाच काय येईल तर त्या ठिकाणी दोष
निर्माण होईल माझ्या बोलण्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही विश्वास ठेवणार नाही तर तो दोष रामाकडे जाईल. कारण मी जे काही बोलतो आहे तो रामाच्या कृपेनेच बोलतो आहे आणि अनुभवाच्या पातळीवरती बोलतो आहे. तर अशा पद्धतीने हा सगुण भजनाचा जो विषय आहे तो विषय छान पद्धतीने समर्थांनी याच्यामध्ये सांगितलेला आहे. आणि त्यात आपण बघितलं की वैशालीताईंनी एक प्रश्न विचारला की 24व्या ओवीमध्ये ते असं म्हणत आहेत की त्या ठिकाणी त्या काळावरती सुद्धा त्याची सत्ता चालते, की अशा पद्धतीने ज्याची भक्ती ही उत्कट असते, म्हणजे सगुणाविषयीची भक्ती उत्कट आहे आणि निर्गुणाविषयीचं ज्ञान सुद्धा ज्याला झालेलं आहे, म्हणजे सगुण आणि निर्गुण अशा पद्धतीने निष्काम पद्धतीने करत करत तो पूर्णावस्थेला जो पोचलेला आहे, आत्मज्ञान झालेला आहे, तर त्या दोन्ही यांचा परिणाम म्हणून, कारण निरपेक्ष अनासक्त पद्धतीने अशा पद्धतीने काय केलेलं आहे तर भजन केलेलं आहे, निष्काम भजन केलं आहे. आणि त्या निष्काम भजनाचा परिणाम म्हणून त्याला ब्रह्मज्ञानही होतं आणि त्याचबरोबर सगुण वरती सुद्धा त्याची प्रीती असते आणि सगुण भजनही त्याचं चालू असतं. आणि असं जे दोन्ही हातात हात घालून ज्याचं चालत आहे तर त्याला त्या ठिकाणी मग ते म्हणतात की काळालाही त्याला आवरता येत नाही. आता काळालाही आवरता येत नाही याचा अर्थ असा आहे की त्याच्या जवळच सामर्थ्य जे काही आहे, कारण स्वतः समर्थांनीच सांगितलेलं आहे की कामनेने फळ घडे, निष्काम भजने भगवंत जोडे, फळ भगवंता कोणीकडे महदंतर, किंवा निष्काम बुद्धीची या भजना त्रैलोक्य नाही तुळना, सामर्थ्य विण घडे ना निष्काम भजन. अंगात सामर्थ्य असल्याशिवाय निष्काम भजन हे घडू शकत नाही. आणि त्या निष्काम भजनाचा आणि त्या निष्काम भजनाच्या मुळेच चित्त शुद्ध होऊन जातं आणि चित्त शुद्ध झाल्याचा परिणाम म्हणून त्या ठिकाणी त्याला निर्गुण साक्षात्कार म्हणजेच आत्मज्ञान जे काही आहे ते आत्मज्ञान त्याला होऊन जातं. आणि आत्मज्ञान झाल्यावरती सुद्धा त्याची ज्ञानोत्तर भक्ती जी काही आहे ती ज्ञानोत्तर भक्ती ही सुरूच राहते. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून त्याची काळावरती सत्ता चालते, किंवा काळालाही तो आवरत नाही. याचा अर्थ त्यांनी काळाला जिंकलेलं असतं. आणि काळाला जिंकलेलं असतं म्हणजेच याचा अर्थ असा आहे की त्या देहावरती पूर्णपणे त्यांनी पाणी सोडलेलं असतं, कारण देह हा जाणारच आहे आणि मी म्हणजे देह नाही, आणि मी म्हणजे आत्मा आहे आणि आत्मा कायमस्वरूपी अज अमर अजर अशा पद्धतीचा तो आत्मा मी आहे असा दृढ निश्चय, असा अपरोक्ष अनुभव जो आहे तो त्याला आलेला असतो. आणि म्हणून मग त्याला काळाची सुद्धा भीती वाटत नाही. काळालाही आवरत नाही याचा अर्थ त्याला काळाची भीती वाटत नाही. कारण तुकाराम महाराजांनी सुद्धा असं म्हटलं, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. म्हणजे आता देहावरची आसक्ती संपलेली आहे, देह म्हणजे मी नाही हे ज्ञान पूर्णपणे अंतःकरणात बिंबलेलं आहे, अपरोक्ष अनुभव आलेला आहे. आणि म्हणून काळावर त्याची सत्ता चालते. किंबहुना आता ज्याप्रमाणे समाधी अवस्थेमध्ये समर्थ निघून गेल्यानंतर, म्हणजे समर्थांचं निर्वाण अवस्था झाल्यावरती सुद्धा आता काळावरती कशी आहे तर समर्थांची म्हणजे उत्कट भावाने त्या ठिकाणी अनेकांना अनेक प्रकारचे जे अनुभव आहेत तर ते अनुभव त्यांना येत राहतात. प्राजक्तांनी सुद्धा एक प्रश्न विचारलेला होता आणि त्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सुद्धा छान पद्धतीने 2-3 त्या संदर्भामध्ये आपल्याला विचार करता येतो. की प्राजक्ता म्हणाली होती की आम्हाला थोडासा भाव म्हणजे काय आणि भावना म्हणजे काय. आता आपण भाव, भावना आणि भावार्थ असे परमार्थामध्ये सातत्याने शब्द हे वापरले जातात आणि हे सातत्याने येतात. आता भाव म्हणजे काय तर सगळ्यात पहिल्यांदा भाव याचा अर्थ असा आहे की भगवंताच्या अस्तित्वाबद्दल निरपवाद विश्वास असणे याला भाव असं म्हणतात. कारण भाव या शब्दामध्येच हा शब्द जो काही आहे तर भूभवती या धातूपासून तो तयार झालेला आहे. आणि भूभवती या धातूपासून तयार झालेला भाव म्हणजे असणे. परमेश्वर आहेच, भलेही मला त्याचा सगुण साक्षात्कार झालेला नाही, किंबहुना मला त्याचा निर्गुणाचा अनुभव सुद्धा आलेला नाही. जरी सगुण साक्षात्कार झाला नाही, किंबहुना निर्गुणाचा अनुभव आला नाही, तरी सुद्धा माझ्या अंतःकरणामध्ये जर का परमेश्वर 100% आहेच आणि त्याच्या सत्तेने हे सगळं जग चाललेलं आहे, अशा पद्धतीचा
विचार माझ्या अंतःकरणात निश्चितपणे जेव्हा असतो किंवा अशा प्रकारची जेव्हा निष्ठा असते तेव्हा त्याला भाव असं म्हणतात. की यत्किंचित सुद्धा डळमळीत नाही आहे विचार, की देव आहे किंवा नाही. आता देव आहे किंवा नाही असा जो काही विचार डळमळीत असतो त्या आणि केवळ काहीतरी तात्कालिक जेव्हा अनुभव येऊन जातो, थोडासा काहीतरी खूप सुंदर भजन चाललेलं आहे, टाळ मृदुंग आहेत, किंबहुना याच्यामध्ये काय झालेलं आहे तर भावना उचंबळून आलेली आहे, डोळ्यातनं अश्रू वाहत आहेत. आता हे जे काही आहे हे तात्कालिक आहे. भावना जी असते ती तात्कालिक असते, ती स्थिर स्वरूपाची नसते. म्हणजे कधीतरी अशा पद्धतीने भावना उचंबळून येते, पण त्या ठिकाणी भाव जो असतो तो मात्र 100% देव आहेच या संदर्भामध्ये यत्किंचितही. गोंदवलेकर महाराज एका ठिकाणी म्हणाले की मी आहे याबद्दल कोणाच्या अंतःकरणात कधीतरी काही शंका किंवा संशय आहे का, तर नाही. तर कोणालाच असं वाटत नाही मी नाही असं, कधीच कोणाला जसं वाटत नाही तसं देव आहेच याबद्दल ज्यांच्या अंतःकरणात 100% निष्ठा आहे तर त्यालाच काय म्हणतात तर त्या भगवंताच्या अस्तित्वाबद्दल निरपवाद असलेल्या अशा या निश्चयालाच भाव असं म्हणतात. आणि भावना ही मात्र कधीतरी आहे असं वाटतं देव आहे, माझं सगळं चांगलं चाललेलं आहे, व्यवस्थित चाललेलं आहे, तर मला देव आहे असं वाटतं. आणि कधीतरी माझ्या मनाविरुद्ध जेव्हा काही घडतं तेव्हा माझा भाव पुन्हा डळमळीत होऊन जातो. असा हा तात्कालिक जेव्हा भाव असतो तेव्हा त्याला भावना असं म्हणतात. आणि भावार्थ हा एक शब्द जेव्हा येतो तर त्या भावार्थाचा अर्थ असा आहे की ईश्वर आहे हे जाणून, ही जाणीव ठेवून वागणे याला भावार्थ असं म्हणतात. म्हणजे भावार्थ असला म्हणजे आचार विचार उच्चार यामध्ये ईश्वराच्या अस्तित्वाचं प्रतिबिंब जे आहे ते प्रतिबिंब सातत्याने पडलेलं असतं. आणि म्हणून भावाला समर्थांनी या समासामध्ये अत्यंत महत्व दिलेलं आपल्या लक्षात येतं. सगळ्या संतांनी आपल्याला या संदर्भात म्हटलेलं आहे की जसं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलं की भाव बळे आकळे एरवी ना कळे, किंवा भावे विण भक्ती भक्ती विण मुक्ती बळे विण शक्ती बोलू नये असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. किंबहुना भाव बळे तरले रे मानव भाव बळे तरले अशा पद्धतीने समर्थांचा सुद्धा एक अभंग आहे. एक नाथ महाराज सुद्धा या संदर्भामध्ये भावची कारण भावची तारण अनेक अनेक साधन नाही नाही, एका जनार्दनी भावाची आवडी मनोरथ कोडी पुरताती अशा पद्धतीने नाथ महाराज सुद्धा म्हणतात. भाव जो आहे तो शुद्ध विशाल स्थिर उत्कट आणि दिव्य अशा प्रकारचा असतो. पण भावना जी आहे ती मात्र तात्कालिक किंवा चढ उतार करणारी, अस्थिर अशा प्रकारची, संकुचित असणारी अशी जी काही विचार असतो तर त्याला त्या ठिकाणी काय म्हणतात तर भावना असं म्हणतात. म्हणजे ती कधीतरी असते आणि कधीतरी नसते. सांगण्याचं तात्पर्य तर मला असं वाटतं एवढ्या विवेचनातून आपण भाव आणि भावार्थ आणि भावना या संदर्भातला विचार देखील आपण पाहिलेला आहे. आणि हे जे काही वैशालीताईंनी विचारलं होतं की काळावर सुद्धा सत्ता चालते, आणि म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की आपले मरण पाहिले म्या डोळा तो सुख सोहळा अलोलिक. तर तो सुख सोहळा जो काही आहे की आपलं मरण मी पाहिलं याचा अर्थ मरण हे देहाला येणार आहे, मला येणार नाही हा दृढ निश्चय जो काही आहे तो अंतःकरणामध्ये झालेला आहे. कारण परमपूज्य डॉक्टर काका सुद्धा म्हणतात की अशा पद्धतीने ज्याला अपरोक्ष अनुभव दृढ अशा पद्धतीचा येतो तर त्याच्या अंतःकरणात अशा पद्धतीचा विचार असतो की तू देवा माझ्यातलं नेऊन नेऊन काय नेशील, तर तू माझं हे शरीर नेशील, माझे प्राण नेशील, पण तुला मला नेता येणार नाही कारण तू आणि मी एक रूपच आहोत. तर अशा पद्धतीचा दृढ अनुभव आल्यानंतर म्हणजे काळावर सुद्धा त्यांची काय चालते सत्ता चालते. किंबहुना निर्वाण झाल्यानंतर सुद्धा त्यांचे जे काही अनुभव येतात ते म्हणजेच त्यांची काय येते तर काळावरती त्यांची सत्ता आहे हे आपल्या लक्षात येतं. अशा पद्धतीने या दोन्ही विचारांचा यथामती विचार आपण केलेला आहे. याच्यानंतर प्रचिती निरूपण आमोंनी सुंदर पद्धतीने ते मांडलेलंच आहे. सातत्याने तुम्हा आम्हाला हे अनुभवाशिवाय
कुठलीही गोष्ट जी काही आहे की त्याच्यासाठी आधी व्यावहारिक दृष्ट्या सुद्धा आम्हाला काय करावं लागतं, तर कोणावर तरी श्रद्धा ठेवावी लागते, भाव ठेवावा लागतो. आणि श्रद्धा ठेवून त्याच्याकडनं व्यवहारातलं सुद्धा आम्हाला ज्ञान जे काही आहे ते आम्हाला प्राप्त करून घ्यावं लागतं. अगदी त्याचप्रमाणे इथे सुद्धा समर्थांनी वेगवेगळे दृष्टांत देत देत की आधी व्यावहारिक दृष्ट्या आपण थोडासा विचार करूया प्रचितीच्या संदर्भातला. की मला समजा अगदी साधा विषय आहे की मला पुरणाची पोळी येत नाही, पण मला पुरणाची पोळी शिकून घ्यायची आहे किंवा मला त्या ठिकाणी ती आली पाहिजे असं वाटत आहे. आता जर का मला पुरणाची पोळी शिकायची आहे किंवा मला आली पाहिजे असं मला वाटतंय, तर ज्याला ती उत्तम पद्धतीने करता येते, जो उत्तम पद्धतीने ती करतो, तर त्याच्यावरती मला आधी खरंच तो उत्तम पद्धतीने करतो आहे, त्याच्या हातची मी खाल्लेली आहे, उत्कृष्ट पद्धतीने त्याला ती जमते आहे आणि त्याच्यामध्ये तो तरबेज आहे, हे सगळं मला त्याच्याविषयी माहीत पाहिजे. आणि ती व्यक्ती, मग त्या व्यक्तीकडनं मला ते काय करता येतं, तर व्यावहारिक ज्ञान जे काही आहे ते सुद्धा मला त्याच्याकडनं मग शिकता येतं. कारण त्याच्याबद्दलचा अनुभव जो काही आहे तो माझ्या गाठीशी आहे की मी त्याच्या हातची पुरणपोळी, त्या व्यक्तीच्या हातची पुरणपोळी खाल्लेली आहे. आणि म्हणून मग मला तिच्यावरती विश्वास ठेवून मी काय करते, तर मी तिच्याकडनं ती शिकते. आता हे जसं व्यवहारातलं आहे, अगदी त्याचप्रमाणे परमार्थामध्ये सुद्धा ज्यांनी तशा प्रकारचा अनुभव घेतलेला आहे, ज्याचा तशा पद्धतीने जो त्या अवस्थेपर्यंत जाऊन पोचलेला आहे, तर त्याचा अनुभव गाठीशी ठेवून म्हणजे त्याला ते चांगल्या पद्धतीने तो त्याच्यावरती आरूढ झालेला आहे, त्याचा तशा प्रकारचा स्थिर भाव झालेला आहे. आणि म्हणून मग त्याच्या त्या अनुभवाच्या बळावरती मी त्याच्याकडनं अध्यात्म ज्ञान जे काही मला घ्यायचं आहे ते त्याच्याकडनं मी घेऊ शकते. आता आमोदने सुंदर पद्धतीने उदाहरण दिली की साधा आहे आपल्याला की आपल्याला आधी काय करावं लागतं, तर अमुक अमुक एका डॉक्टरांचं औषध जर घ्यायचंय, आता डॉक्टरांचीच उदाहरणं त्यांनी दिली, पण तो डॉक्टर कसा आहे, काय आहे, अनेकांना त्याचा अनुभव आलेला आहे का, म्हणजे मला स्वतःला जरी त्याचा सुरुवातीला अनुभव आलेला नसेल तरी सुद्धा मला मग अनेकांच्या अनुभवावरनं की नाही तो डॉक्टर खूप चांगला आहे, त्यांनी दिलेलं औषध मला लागू पडलेलं आहे, अशा अनेकांच्या तोंडून आपण ऐकलेलं असतं. आणि असं अनेकांच्या तोंडून ऐकून आपण मग त्या डॉक्टरांकडे जातो आणि त्यांचं अनुभव मग आपल्या गाठीशी, म्हणजे त्यांचा आपण काय, तर त्यांना आपली सगळी रोगाची लक्षणं जी काही आहेत तर ती रोगाची लक्षणं सुद्धा त्यांना सांगितली जातात किंवा कोणती व्याधी झालेली आहे ते सांगितलं जातं. आणि तशा पद्धतीने मग आपण त्या डॉक्टरांचं औषध घेतल्यावर आपल्याला त्यांचा काय येतो, तर त्यांचा आपल्याला अनुभव येतो. आणि मग अनुभव आल्यावर मात्र हळूहळू 2-4 वेळा अशा पद्धतीचा अनुभव जेव्हा आपल्याला येतो, तेव्हा मग आपला त्या डॉक्टरांवरती काय बसतो, तर विश्वास बसतो. आणि मग आता ते जे काही मला औषध देतील तर ते चांगल्याच पद्धतीने मला ते औषध देतील, कारण त्यांचं रोगनिदान व्यवस्थित आहे, त्यांचं त्या ठिकाणी काय आहे, तर त्यांना सगळ्या प्रकारची परीक्षा उत्तम आहे. आणि मग आपण त्यांचं सातत्याने औषध घेतो. हे जसं व्यवहारामध्ये आहे, तसंच परमार्थाच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपण प्रचिती थोडी का होईना आपल्याला त्याची झलक जी आहे ते सद्गुरूंच्या कृपेने मिळून जाते. आणि सातत्याने जेव्हा आपण अशा पद्धतीने सद्गुरूंची काय करतो, तर प्रवचन ऐकतो, चिंतन ऐकतो, तेव्हा आपल्याला काही काळ का होईना आपल्या अंतःकरणातले संशय नाहीसे होतात. आणि जसजसे संशय नाहीसे व्हायला लागतात तसे तसे आपल्याला किंचित किंचित का होईना पण अनुभव येण्याची क्षमता आमच्यामध्ये यायला लागते. आणि म्हणून सातत्याने हे जे काही आहे प्रचिती निरूपण म्हणजे सतत आपण काय केलं पाहिजे, तर आपल्याला त्या अनुभवाच्या पातळीवरती घासून पाहिलं पाहिजे की आपल्याला त्या संदर्भामध्ये थोडी तरी झलक मिळते आहे का, थोडी तरी शांती निर्माण होते आहे का. तर त्या वक्त्याचं किंवा त्या गुरूंचं सातत्याने आपण काय केलं पाहिजे, तर मार्गदर्शन घेतलं पाहिजे. स्वतः स्वामी विवेकानंदांच्या संदर्भामध्ये सुद्धा चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्यांनी कित्येक वेळा रामकृष्ण परमहंसांची परीक्षा घेतलेली आहे. आणि मगच त्यांना गुरुपदी काय केलं, तर म्हणजे त्यांचं शिष्यत्व स्वीकारलेलं आहे.
की पुन्हा पुन्हा वेगवेगळे प्रश्न विचारत रामकृष्ण परमहंसांना की काही शंका आली, आणि शंका आल्यावरती खरंच हे असे आहेत का, रामकृष्ण परमहंस खरंच असे आहेत का, अशा पद्धतीने एकदा त्यांनी यांची पैशावरती किती आसक्ती आहे हे पाहण्यासाठी त्यांनी मुद्दाम काय केलेलं होतं, त्यांच्या गादीखाली काही 1 रुपयाचं नाणं ठेवलेलं होतं. आणि मग ज्यावेळेस रामकृष्ण परमहंस त्या गादीवरती बसायला गेले, तर त्यावेळेस ताडकन एखादा शॉक लागल्यासारखं ते उठले आणि ते म्हणाले की या गादीखाली काहीतरी काय आहे. तर अशा पद्धतीने म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने रामकृष्ण परमहंसांची स्वामी विवेकानंदांनी वारंवार परीक्षा घेतली आणि मग त्यांना गुरुपदी आरूढ केलेलं आहे. तर सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की अशा पद्धतीने आपल्याला काय झालं पाहिजे, तर थोडा थोडा का होईना प्रचिती जी काही आहे ती प्रचिती आपल्याला आली पाहिजे. आणि ती प्रचिती आपल्याला आपण जेव्हा अशा पद्धतीने कोणाचंही प्रवचन किंवा काही ऐकतो, तर त्यावेळेस ते प्रवचन ऐकताना आपल्याला शांततेचा अनुभव येतोय का, हा अशा पद्धतीने बोलतोय का वगैरे, आपण त्याचा काय घेतो तर त्याचे त्या ठिकाणी अशा पद्धतीने पुन्हा पुन्हा सॉरी 1 मिनिट, थोडं डिस्टर्ब झाला होता मोबाईलचा. तर अशा पद्धतीने समर्थांनी हा विषय जो काही आहे हा विषय प्रचिती निरूपणाच्या संदर्भात मांडलेला आहे. आणि म्हणून तो प्रचिती घेत असताना तो नुसतं केवळ तर्काच्या किंवा अनुमानाच्या याच्यावरती ती व्यक्ती बोलते आहे का, आणि जर का नुसतं तर्क आणि अनुमानाच्या याच्यावरती व्यक्ती बोलत असेल तर मात्र त्या ठिकाणी त्यांच्यावर विश्वास ठेवता उपयोगाचं नाही. कारण स्वतः समर्थ 27व्या ओवीमध्ये सांगतायत की मी जे काही बोलतो आहे ते माझ्या उपासनेच्या वैभवातून जे मला आकलन झालेलं आहे तर तेच मी बोलतो आहे, आणि ते शास्त्रशुद्ध पद्धतीनेच मी ते सांगतो आहे. आणि ते माझं सांगणं जर खोटं असेल तर माझ्या उपास्य असलेल्या श्रीरामाला कमीपणा येईल. अशा पद्धतीने 27व्या ओवीमध्ये ते प्रत्यक्ष समर्थ आपल्याला काय देतात, तर रामाच्या शब्देवरती अशा पद्धतीने हे सांगतायत सगळं. आणि म्हणून अध्यात्मामध्ये सुद्धा वारंवार आपल्याला स्वतःला सुद्धा त्याचा काय आलेला पाहिजे, तर किंचितसा अनुभव जो आहे तो थोडासा अनुभव यायला पाहिजे. म्हणजे आपली श्रद्धा आणखीन आपल्या गुरूंवरची वाढत राहते, आणि गुरूंवरची श्रद्धा जसजशी वाढत राहील तसतसा आणखीन आपली साधना वाढते, आणि आपली साधना सूक्ष्म विचार आपला हळूहळू वाढत गेला की आपले सगळे संशय जे काही आहेत ते संशय आपले सगळे नाहीसे होतात. कारण संशयाचा परमार्थ उपयोगाचा नाही. आणि त्या दृष्टिकोनातून समर्थ इथे म्हणतात की अशा पद्धतीने केवळ पारंपरिक ज्या काही समजुती आहेत त्या पारंपरिक समजुती बाजूला टाकून उथळ प्रकारचा परमार्थ जो काही आहे तो उथळ प्रकारचा परमार्थ बाजूला ठेवून सूक्ष्म किंवा हा जो परमार्थ आहे तर याचा अनुभव आपण घेतला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातूनच समर्थांनी हे प्रचिती निरूपण जे काही आहे, आणि ते प्रचिती निरूपण करत असताना की ते आपल्याला जी प्रचिती घ्यायची आहे तर त्याच्यासाठी त्या जाणत्यावरती म्हणजे ज्ञानी माणसावरती आपण 100% विश्वास ठेवला पाहिजे. आणि मला सगळं काही कळतंय, मला परोक्ष ज्ञान झालेलं आहे, आणि अशा पद्धतीने जर का आपला अहंकार मात्र वाढीस लागला तर जे काही ज्ञानीपुरुषाला आपल्याला द्यायचं आहे तर ते आपल्याला पूर्णपणे पचनी पडणार नाही, कारण आपला अहंकार तिथे आड येईल. आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा समर्थांनी इथे आपल्याला जागृत केलेलं दिसत आहे की अहंकार न करता संपूर्णपणे विनम्र भाव ठेवून जर का आपण त्या ज्ञानी माणसाजवळ गेलो, सद्गुरूंजवळ गेलो, गुरूंजवळ गेलो तर आपल्याला हळूहळू त्या सगळ्या गोष्टींचा खुलासा होत जाईल, आणि आपले हळूहळू ज्ञान जे काही आहे ते ज्ञान अनुभवाच्या पातळीवरती यायला काही सुद्धा वेळ लागणार नाही. आणि म्हणून समर्थांनी या समासामध्ये प्रचिती निरूपणामध्ये ते म्हणत आहेत की अशा पद्धतीने केवळ उथळ परमार्थ न करता अनुभूतीचा हा विषय आहे, आणि म्हणून अनुभूतीचा हा विषय असल्यामुळे
इथे थोडी का होईना, पण आम्हाला काय आला पाहिजे, शांतीचा, आनंदाचा किंवा समाधानाचा अनुभव आला पाहिजे. आणि तो अनुभव आपल्या सगळ्यांना यावा अशा प्रकारचे समर्थांजवळ, सद्गुरूंजवळ प्रार्थना करते आणि झालेलं चिंतन सद्गुरूंचरणी अर्पण करते आणि वाणीला विराम देते. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद माधुरीताई. संशयाचा परमार्थ उपयोगाचा नाही आणि प्रचिती घेत घेत अनुभवानेच शिकत जायचंय, हे खूपच मोलाचं मार्गदर्शन खास करून आमच्यासारख्या नवीन साधकांसाठी होतं. आपण आवाज आजच्या जरा, सत्रात प्राजक्ता आवाज नाही येते व्यवस्थित. अच्छा, कदाचित इंटरनेटचा इश्यू असेल. मृणाल आहे का? मी मृणालला विनंती करीन की शेवटचा श्लोक घ्यावा. आहे, घेते हा प्राजक्ता. भावी पूर्ण कृपा गुरो मजवरी, प्रार्थित भावे तुला, वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, सम्मोह जो वाढला, अज्ञानांध जनासी मुक्त करुनी, शांती पदी बैसवी, विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय